सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बघा हे साहेब काय म्हणतात. हे कोण आहेत, काय आहेत, मी यांना ओळखतही नाही. कोणीतरी उठून यावं आणि त्या आंबेडकर घराण्यावर टीका करावी आणि ती आम्ही शांतपणे सहन करावी. असं कसं होईल साहेब? सैनिक आहे मी त्याच आंबेडकर घराण्याचा, आणि तुम्हाला उत्तर देणं हे माझं कर्तव्यच आहे. तर ऐका हे साहेब काय म्हणतात ते. या मोर्चाच्या पाठीमागे अनेक राजकीय गणितं मला दिसत आहेत. एक प्रकारे देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुका मोठ्या प्रमाणावर येत आहेत. मग त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करणारे अनेक जण आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे, दलितांपासून जे आहे, मुस्लिमांपर्यंत अनेक संघटना ज्या आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करतात. मग त्याच्यामध्ये आपण जर हा मोर्चा काढला तर त्यांच्या मनामध्ये असं निर्माण होईल की जे कोणाला जमलं नाही ते माननीय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना जमलं म्हणून आता आम्ही वंचित बरोबर जाणार. अशा प्रकारचं जे आहे आपलं स्वतःचं राजकीय संघटन वाढवण्यासाठी, स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी अशा प्रकारचं जे आहे हा प्रयत्न केला जात आहे वंचित बहुजन आघाडी करून, असं मला स्पष्टपणे या ठिकाणी जाणवतं. ठीक आहे, तुम्ही पक्ष वाढवा, काही हरकत नाही, परंतु तो पक्ष वाढीसाठी तुम्ही समाजाचा बळी का देताय? तुम्ही समाजातल्या युवकांना रोडवर का उतरवताय? उद्या त्या मोर्चामधून जर काही अघटित घडलं, काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याला जबाबदार कोण राहणार? प्रश्न असा आहे की जाणून बुजून जे आहे आपली स्वतःची राजकीय कारकीर्द मजबूत करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर एक आरएसएसच्या विरोधी जे गट आहेत, आरएसएसच्या विरोधीचे जे शक्ती आहेत, त्या सर्व शक्ती आपल्याला येऊन मिळाल्या पाहिजे. आपण सर्व शक्तिमान झालो पाहिजे आणि याच्यातून जे आहे आपण आपलं अस्तित्व तयार करायचं, राजकीय अस्तित्व तयार करायचं आणि अशा प्रकारचं मजबूत राजकीय अस्तित्व तयार करून जे आहे याच्यामधून सत्तेवर यायचं आणि त्याच्यासाठी आंबेडकर आलू यांचा बळी द्यायचा. हे योग्य नाही. त्यामुळे मी अजून एकदा परत सांगतोय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी माझा काही मात्र संबंध नाही. ना मी त्यांचा स्वयंसेवक आहे, ना बीजेपीशी माझा या क्षणाला काही मात्र संबंध आहे. मी कोणत्याही राजकीय याच्यावर बोलत नाही. प्रश्न असा आहे कारण माझा आंबेडकरी समाज या ठिकाणी टार्गेट होतोय. अरे बाप रे, माझा आंबेडकरी समाज टार्गेट होतोय हे ऐकून खूप मस्त वाटलं साहेब. माझा याच्याशी संबंध नाही, माझा त्याच्याशी संबंध नाही म्हणून सांगायचं. माझा आंबेडकरी समाज म्हणून लोकाला भावनिक करायचं. मग साहेब तुमचं त्या आंबेडकरी समाजासाठी योगदान काय? ते तरी सांगा की. उगाच लोकाला वेड समजले. साहेब आभाळावर थुकण्याचा प्रयत्न करू नका, ते आपल्याच अंगावर पडतंय. आणि सगळ्याला माहीत आहे ना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर काय आहे काय नाही. उगाच साहेब तुम्हाला नाही, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सैनिक तुझा व्हावा